आई बस झालं ते साफसफाई. तू काय म्हणजे ना तोलाच लावत राहत. आता साफसफाई काढली काढली तुम्ही. तुला म्हटलं ना गणपती आणायला लागते. अरे मग काय गणपती आणायला लागते तर काय 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 घर तसंच ठेवा लागते का गदाड? हा, घराची पहिले साफसफाई नाही करायला लागत काय? आता तसं 2-3 दिवस घरी नव्हतं तसेही जसं जाय झाले ते समजा काढा लागते. तुला काय रे निरा वैरे वै असते का कोणती गोष्ट? बाबा आईचं असंच असते कोई. हा आता सांगा, आता गणपती बसलेली घरातली साफसफाई काय करायला लागते? अहो आई, आपण सगळेजण मिळून बसून राहिलो गणपती. मग तू तर घर काय झाडूत बसून राहिली? मीटिंग घे. गणपती केवढ्याचा आणायचा, कसा आणायचा, वर्गुणी जमा करणं, त्यातून नाही तो मंडपवाल्याला सांगणं, बँडवाल्याला सांगणं, गुलाल आणणं, गणपती आणणं. बाबा किती पुरलो, किती राहिलो अजून? हा ही आईचं निरा साफसफाई धुणं साफसफाई धुणं त्याच्या पुढे मागं आईला काही दिसतच नाही. अरे मला गेला साफसफाई दिसते. बाबा बाबा काय जोर चढली पडली ना, हातपाय मोडला की झाला गणपती होतीच आपला. अव शांता पडशी ना. काहूनच तुरी काम धंदे करतो. वय बर खाली काही नाही, या सलाबच्या आधी बाय पंख्याच्या तर तिकडे जाय धरलं तेवढं काढतो. उतर मी काढतो. कमाला आहे शांतेत वाली. 16 वर्षाच्या पोरीसारख्या उड्याच मारता निरा. माय तिकडे असणार ढिल्ले झाले. तो आहे तर अजून धक्काही नाही लागला हो निरा. लेकरं जन्माले माय घातले, 3 डिलिव्हऱ्या माय झाल्या. हा, माय रक्त मासाचे गोळे तयार झाले आणि माय काही हल्लं नाही अजून. तुम्ही ना तुमची असणार ढिल्ले झाले काय ना मग? नाही बापा, चाल तू मोठी मी लहान. आवडते पोरगो काय म्हणते त्याचंही बरोबर आहे. गणपती बसवायचं काय तुमचं कसं काय मेळ आहे? आता झालं, मी आता अंग धुतो आणि लागे जातो. पाहतो सगळ्याला विचारतो काय कसं काय हाय, काय सार्वजनिक बसवतात का आपापल्या घरी बसवतात का कसं काय आहे, तर विचारतो ना समजेले. सगळे मिळूनच होते ना सरायचं काय मत आहेत काय नाही ते पाहून होईल. आता आपण सार्वजनिक बसवत असतो पण यंदा काय मिळालं काय? गंगूबाई तर म्हणे आम्ही आमच्या घरी बसवतो नसतं. काय मिळालं ते काय करते तर? अहो सार्वजनिक बसवा ना, ते मजा येते जराशी. कार्यक्रम होतात, हे ते सगळे मिळून आरती होती. हा, आणि जरासं मस्त वाटते. गाव दन ते. हा, तसं काही नाही. कसं तुमच्या हिशोबानं पहा तुम्ही ठरवा बा आणि आम्हाला सांगा कसं काय आहे तर. ओ बाबा तुम्ही नका जाऊ ना. तुम्ही गेलं ना तर हे आई डबल साफसफाईलेच लागते. ये रे तुले झटकतो जराशी. हा, तोल्यावर लय धुळला झाला. चाललं मोठं साफसफाई करते. ओय किडे पडले मा डोक्यात. हे तुम्हाला घरातले जाय दिसत नाही ना? तुम्ही कोण ना घेतली कोणत्या दिवशी फळा हातात आणि कोण ना काढत रे? तुला का काढू नाही का? कर तूच कर. तिथं आपल्याला लिहितीच लावून. बाबू तू आता आला. तो माहिले मी तो आल्या 6 वर्ष आधीपासून ओळखतो. हा, तू जन्माले 6 वर्षांना आला, मला लग्न झाल्यावर त्याच्या आधीपासून ओळखतो मी तो माहिले. नाही म्हणू लागत नाही. नाही जमतलं की ते म्हणते मग तुम्ही करा. त्याच्यापेक्षा तूच कर बिचारे. आपण आपल्या कामाला लाव. शिक जर सगळं नाही. बाप सांगते तर ऐकत जाय. गेलं पयात. चाल बाई, या पोट्याच्या नांदीला गेलं पुरत. यासही बरोबर आहे तसं म्हणशील तर. आता जसं वरच करतो आणि लागे जातो बरं मी बाहेर. विचारतो बरं समजेले कसं काय करतात गणपती आणणं हे करणं. मग काय तर माय बाई. चाल बाई, गावाला गेल्याच्या लय उशीर झाला ना माय. आता तुम्हीच सांगा, पोळ्याच्या नावी तेले नाही म्हटलं, अजूनही नाही म्हटलं असतं तर तेले वाटत होतं आम्ही बोलावून राहिलो आणि हे येऊन नेत राहिले. तेही बिचारे असे आता जोरा चालते. या आमच्या घरी साखर भेटीले. सणासुदीचे दिवस सुरू झाले पण कोणाला नाही म्हणणे साजरं नाही वाटत ना. तेच बी बरोबर आहे. तेले वाटले एकदाच उरकून टाका जाय तिकडे. पण आपली इकडे लय धामधूळ होऊन राहिली ना. तुमच्या झाले का बाप्पा गणपतीचं कसं काय चालू आहे? तुमच्या गावात बसले का गणपती? येतात सोसायटीत. शहरात असतात तर सोसायट्या असतात ना तुमच्या. आमचा येटाया असते. आमचा येटाया तुमच्या सोसायटीपेक्षा लय दंदन असते. काहून एकामेका संग बोलतो ना आम्ही. कोणाच्या घरी काय चालू आहे त्याला नाही माहित राहत, तेवढं आम्हाला माहित राहते. त्यालाच तर गाव म्हणतात. त्याला येटाया म्हणतात. आणि आपल्या घरात काय चालू आहे, शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चालू आहे हे कोणाला माहित नसते. त्याला सोसायटी म्हणतात. बरं जाऊ द्या, जोडा पिच्च्या. तुमच्या सोसायटीत बसला का गणपती? बसला अशी ना जात जा दोन्ही टाइम आरतीले. भलाव की ना भला वर्गणी द्या. भंडारा करत असताना जायला जात जा, भंडारे करत जा. अरे मजा असते. या उली गोष्टीत आनंद लय मोठा असते बरं. आम्ही तर तशी वाट पाहतो. आम्हा बबड्याला लहान गाई झाली. बरोबर आहे. त्याला काय, तो लहान आहे म्हणून थै नसते. आपल्याला नाचता येत नाही पण मनातल्या मनात नाचतो बरं. आला बाई गणपती, चला बाई आता मजा आहे. लय साजरी मजा असते. हे सणवार त्याच्यासाठी लावली, आपल्या आनंदासाठी. नाही तर हे राहत गाडगं चालूच आहे. कोणाच्या नशिबाला उरलं का पुरलं हे तर चालूच आहे. दिवस निघते दिवस जाते. असं झालं, अमकं झालं ढमकं झालं.
पण याच्यातूनही वेळ काढून हे सगळं भुलायला लावायसाठी जे सण आहेत हा उत्सव त्याच्यासाठी असते. चला आता माय घरातलं काढलं पाहिजे जरसं खेरखार. लय दुनियाभराचा खकाना होती. काय करावं माय बाई, लय जाय धरतात ना माय. हे बाय उसो काय ठेवलं की लागल्या मुंगे, उसो काय ठेवलं की धरलं जाय, निरा चालूच राहा लागते. चल बाई आता बडबड बद झाली. आणि म्हटलं आमच्या घरचे गणपती लय साजरे असतात गावातला. मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं ना, हा बा मला माहित आहे लय जणांनी केलं आणि हे बी माहित आहे लय जणांनी केलं नाही. हे चुकीचं आहे बरं का? हाय की नाही तुम्ही सांगा आता. सबस्क्राईब करावं, फुकट आहे ना. गणपतीच्या भंडाऱ्यात जायला जासान तर वर्गणी द्यायला लागते, पण अति शांताबाईचे व्हिडिओ पाहायसान तर फुकट पाहायला भेटतात. फक्त सबस्क्राईब करून टाका म्हणजे तू हुकणार नाहीत ना ते. नाही तर कसं असते, नोटिफिकेशन येत नाही, व्हिडिओ दिसत नाही, असं होते ना. ते सबस्क्राईबचं लाल बटन दाबून द्या आणि ते घंटी बी दाबून द्या. जाय तिकडे घरात घर कामात काम होऊन जाते तुमचे. एकदाचं टेन्शन निघून जाते डोक्याचं. फुकट आहे ते, काही वर्गणी नाही द्या लागत. ये जा आमच्या गणपती उत्सव मध्ये तुम्ही बी सहभागी व्हा. अरे वर्गणी नाही मागत ना बापा, तशीच ये जा. चला जातो बाई आता, मजा का बस झाल्या. असं का? हो ना माय बेव, बरं आहे मग. नाही तर काय तर माय कोणी येते हो हे ना साडी बदलून येतो म्हणे. बसली तर बसलीस, कुकडे गेली वाटते तिकडे बाई, तिकडे त्या बाईच्या घरी गेले वाटते बाई. हे जवळ आहे बेदे रंजटण्याचं जवळ जवळ आहे घर. आमचे बी घर असेच आहेत म्हटलं बाई. तुम्हाला सांगतो असे येत आहे आमचाच आहे ना. मग काय करायचं, 4 भाऊ हेच चुलत. मग चुलत देर बी आहेत ना, चुलत देर जेठ माय बाई ले म्हणजे 4 बुड्याचा खटला आहे म्हटलं आमचा. हा ना, बरं आहे ना, चांगलं आहे. आता सकाळी सकून लवकर निघू बाई, आहे की नाही. हो ना, मग काय तर आता योगिताच्या आम्ही आईला आज असतो म्हटलं आज संध्याकाळचं जातो म्हटलं आम्ही. पण त्या बाई कुठंच नाही घेऊन राहिला. काय संध्याकाळचं जाता साजरं लागते का साजरं लागतं. संध्याकाळचं बुलेट पाहुणा बिदा केला बरं म्हटलं. तुम्ही मोकळे आम्ही मोकळे, पण ते नाहीच म्हणा उद्या सकाळून जा सकाळून जा. हो ना, आता कार्यक्रम झाला सारं झालं. आता कसं गणपतीचे दिवस आहे ते घरी बरं राहते. बरं वाटते बाई ते जळाजटक्या साड्या काढून टाकल्या की बरं होती बहिणीला दिवसभर कचकच कचकच माय. मी आता बाई ह्या पतल्याच आणल्या बाई. हो म्हटलं ते काही पुरत नाही बाई, ते जळा शिटू म्हणे काटापत्राच्या घ्या. म्हटलं बाई आता माझी ज्यूस काय भरते. तुम्हाला सांगतो येईन बाई, पहिले काही नाही वाटत. आता बीपी लागला की नाही, बीपी लागला त्यापासून बाई ते जळा साड्या घातल्या की नाही अजूनच जीव जसं खालीवर करते. मी या पतल्याच घालतो बाई. हो ना, मला अशा घ्या लागतात आता सेंटेटिक. आता कशा लग्न ते घ्यायला आणि तसे काटापत्राच्या साड्या जर कसं येईन माझ्या खरंच बरं वाटते म्हणून आणल्या माहिती. म्हणून आणल्या असं गोह्या म्हटल्या पतले पाहिजे बेराती झोपाय घे पाहिले. तर जळा साडीवर कसं झोपावं माय, कचकच लागते ना. ओ माय बाई का काय झालं माय. ओ माय उठा उठा का हो माय. ओ काळजी बाई खालीच बसल्या सांगा का बोट्या हो की नाही. सतरंजी नाही टाकली काही नाही सांग बाई. बाई सोफ्यावर बसा ना, वदर बसा ना, खालीच बसल्या माय. ओ योगिताची आई काही एवढा घोर नाही, आम्ही मुद्दामून बसलो होती. काही नाही आता सोफा आहे आम्ही काय बसू शकलो काय. काही सतरंजीचं काम नाही, तसंच बसलो आम्ही. काही एवढं टेन्शन नका घेऊ. झालं तुमचं त्या वरची कळलं. हो आवरलं मॅ. पण उठावर बाई खाली बस झोप बसल्या माय. नाही बाई साजरं नाही लागत मला माय. मी बात सतरंजी आणतो हाय ना बाई, वदरच काढलेला आहे. बसा योगिताची आई तुम्ही बी बसा. ते जराशा काही सतरंजी काढू नका. आम्ही गेल्यावर काय काय ठुसान काय काय धुसान माय बाई. बसा जरासं शांततेनं, गप्पाई झाल्या पाहिजेत. मी आलो तसं तुमच्या पायाला पाय नाही. नाही बाबाई तसं काही नाही का बाई. तुमचा काय बोल काय एवढं हे नाही माय. उलट चांगलं वाटून राहिलं माय. असं वाटू राहिलं मा बहिणी चालल्या की काय. तुम्हीच पाहिजे माय. आमच्या घरी काही कमी जास्त झालं तर घेजा सांभाळून. म्हटलं इन बाईले म्हटलं वहिनीले म्हटलं देव का बाई सगळ्याच जण या. जरसं काही असलं कमी जास्त तर आता मानून घेजा गोड. माय कायची काही कमी नाही हो माय बाई. खोट काढायला पाहिजे तुम्ही पण काही निघत नाही. आमची बाई खोट काढत लय पुढे आहे, पण तिला निघूनच नाही राहिली वाटते काही. काय देव का बाई मी मजा करतो ना की तुम्ही बितत लगे होले होला होता. काय माय बाई पण खरंच सांगतो काही वनात वाटले ना काही तर जसं घे हे करून. तुमच्या अंग असंच असते ना माय सारं. हे बा काही कमी जास्त असले ना सांगा बरं मला. असं काही नाही आपल्या आपणच सोरे शेवटी सोयरेलाच हे करत असतात. कसं अलग अलग चालू दिसतात तसं ना. वहिनीला समजा विचारलं म्हणा अंदरून पण तरी बी नाही माय बाई योगिताची आई. आता फक्त आम्हाला सकाळी लवकर विदा करा की झालं. काहून तर आम्हाला गणपती बसवायला लागते. आता सुनेच्या हातून बसवतो ना. मला 5 दिवसाच असते बाई, मग 5 दिवस बसत असतो मी.
यंदा आता नवीन सैन सून आहे, सुनेच्या हातून बसवतो ना, मग जसं घरी जाऊन एक दिवस तर तयारीलाच लागते. आता 2 दिवस आम्ही इकडे आहो, किती म्हणलं तरी हेच होते ना. हो हो होतेच, बरोबर आहे. आम्ही काही बसवत नाही बाई. आता पोट्टे लहान होते, आता पोरी बसवत. आता सांगतो लग्न झाले ते त्याच्या घरी गेले, मी काही बसवत नाही. आमच्या एटात सार्वजनिक गणपती असते तर तिथे जातो 2 टाइम आरतीले. आणि वाटलं त्या दिवशी झाले माझ्या, त्या दिवशी मोदकही नेतो तर तेच लागे आरतीच्या त्या लोकांना वाटूनही देतो, वर्गणी देतो. बाकी काही घरी काही बसवत नाही बाई आता. बरं आहे फार सुद्धा. मग काय तर मा बी तसंच आहे पहिल्यापासून. मी जसं कबूल केलं गणपतीले, आता तुम्हाला म्हणून सांगतो योगिताची आई म्हणलं मा घरी ये, मा पोटी जन्माले तर तुला साजरं 10 दिवसाचं बसवतो म्हटलं. असं बन सोहळ्यात तुझे करतो तुला सगळं. पण त्यानं अजूनही काही ऐकलं नाही बाई मला. आता त्यानं ऐकलं तर त्या वर्षी सबन करतो मी. पण ऐकीन ता ना माय देव का बाई. नाही जसं आता आपल्यातली गोट का शांताबाई तुमच्या घरी नसते गणपती. माय बाई असते ना, नसते काय तर असते माय बाई. मग काय तर हो मी बी 5 दिवसाचाच बसवतो ना. हो मागून 5 दिवस बसवतो, काही पुढून 5 दिवस बसवतो. मी बी मा सांगतो तुम्हाला. हे बा आज लोक कसं बालीचं लग्न झालं, बाली चालली गेली पोरगी जशी, आणि सुनी यायला टाइम होता, एकलीच घरी. आणि ही पाळी गिडी आली की भल कसा पंचायत होत जाय. हे माणसं काय करतात हो, माघारी 10 माणूस काही करत नाही. आरतीला उभं राहिलं तर धन्य म्हणा लागते. आणि पोराच्या हातून काय जमती काय, हा सरा दांगडोस. त्याच्यापेक्षा मी काय करत जा, मा पाळीचा पाहो की कधी येते काय येते कसं आहे. पुढे जर येणारी असली तर पहिले 5 दिवस बसो आणि त्याचं बिचाराचं जागरा मनापासून करा आणि विसर्जन करा. आणि पहिले जर गेले दिवस तर मग शेवटी 5 दिवसाचा बसो. असं करत असतो बाई मी. आता काही घोर नाही का परी सून आहे. आता काय ते आपण नसलं तर ते आहे, ते नसलं तर आपण समजा. पण औंधा म्हटलं औंधा बी 5 दिवसाचाच बसवतो का बाबू लहान आहे. आणि पुढच्या वर्षीपासून मग पाहत आहे ते बसू दिन 10 दिवसाचा जसं झाला तसं. पण बसत जरूर असतो. औंधा तर बसाच लागते माय बाई. मग माशा आम्हाला ना मग. हो खरंच बाई शांताबाई तुमचा नातू लयच गोड आहे, लयच गुणाचा आहे ना बाई. लढत नाही रांगळत नाही काही आहे का. लेकरू आहे की नाही घरात. हा लयच मस्त आहे. पहिल्याच दिवशी बाई त्यानं हे केलं तर मी तर म्हणून माय राहत नाही बाई पोरग झोपेच ना का रातभर. नाही ते त्याला पायण्याची सवय होती ना, त्याच्यानं ते पायण्यात झोपवत आम्ही त्याला पहिले मैकपरी काढून घेतो आणि तसं दिवसभर पायण्यातच झोपते. मग झोपलाय समजा तर हा म्हणूनच लढेतो. पायना बांधला तर मग करायला की नाही बरं. हो